महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथे सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची 2 मुलांसह आत्महत्या। मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावात एक मन हिलावून टाकणारी घटना घडली आहे। 28 वर्षीय विवाहिता हर्षाली अहिरे हिने आपल्या 2 लहान मुलांसह आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। 5 वर्षीय संकेत अहिरे आणि 7 वर्षीय आरोही अहिरे यांच्यासोबत तिने शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या करून आपले जीवन संपवले। सासरच्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे। हर्षाली राहुल अहिरे वय 28, विवाहित महिलेचं नाव आहे। ती नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील रहिवासी होती। गेल्या काही वर्षांपासून तिला सासरच्या मंडळीकडून तिचा छळ केला जात होता असा आरोप आहे। तिने अखेर जाचाला कंटाळून स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला। या घटनेची माहिती गावात पसरताच परिसरात खळबळ उडाली। नातेवाईकांनी सासरच्या सततच्या मानसिक त्रासामुळे हर्षालीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे। यानंतर माहेरच्या मंडळींनी मालेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत सदरच्या सासरच्या मंडळी विरोधात तक्रार दाखल केली। या प्रकरणी पती, सासू, सासरा आणि नणंद अशा 4 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पती आणि सासऱ्यास ताब्यात घेतला आहे। सध्या पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, सुरेखा गांगुर्डे, देवळा प्रतिनिधी। साहेब, मी तिथं गेलो, तिथं त्यांनी तिथं काढलेलं ॲम्ब्युलन्स मध्ये टाकलं। तर मी गेलो तर तो माझ्या गळात पडायला रडायला आला। अजून मी त्याला मारलं 2 थापटी। तर तो रडत त्याचे मित्र आले, त्याला घेऊन गेले। कोणाचं प्रेत काढून ठेवलेलं? 3घांचं काढलेलं होतं त्यांनी। माझी भाचीचं, भाच्याचं आणि बहिणीचं विहिरीतून काढलेलं होतं आणि तिथं साईडला ॲम्ब्युलन्स मध्ये टाकलं त्यांनी। तिथे जात जावलं त्यांनी ऐकलं। माझं नाव सरला शांताराम मजदे। मी त्या मुलीची मावशी बोलते, लेंडाण्यावरून। लेंडाण्याची आहे मी। की तिचं जसं लग्न झालं होतं तसं तिला एवढा सेळ चालू होता की डायरेक्ट त्यांनी अशी मागणी केली होती, तुझ्या आई बापाकडनं पैसे आण तरच आम्ही राहू देऊ, तुझ्या आई बापाकडनं पैसे आण। ती सांगायची नाही, तिने मनातच ठेवलं की त्यांनी एवढा हानमार केला, जोरात हानमार जबरदस्त केला की तिने कोणालाच फोन केला नाही। की तिथून कोणीतरी मराठानी फोन लावला तिच्या आई वडिलांना, तेव्हा आम्हाला सगळ्यांना कळालं की अशी हकीकत काय झाली। ज्यावेळेस तिघांचं जरा नाव सांगितलं की बुवा तिघी आई वडील काढले, आम्हाला शक्ती सुद्धा राहिली नाही की आम्ही जगू। असं पण होतंय का गाय गरीबा लोकांना? तिला भाऊ नाहीये, म्हातारे आई बाप आहेत, त्या माय बापांना शक्ती सुद्धा राहिली नाही की तुम्ही पाहू शकता। ते आम्हाला, माझी एक मोठी बहीण आहे घरताडची, त्या बहिणीला फोन आला, त्या धाडरावल्या त्या पोरीच्या आईंचा फोन आला त्या बहिणीला। ती बहिणी सांगितले की हरचेलेची मुलगी म्हणे हिरीत पडून गेली, तर तिचा ह्यास असं झालं। अगं बापरे, म्हटलं एवढं लेकरू कसं काय पडलं, यांनी काही लक्षच दिलं नाही बुवा असं। मग जेव्हा अजून परत फोन लावला दुसऱ्या जावायला, मी जावायला, की ते सांगायचे की डायरेक्ट 3घांच नाहीये म्हणे, 3घच नाहीये म्हणे, मुलगा मुलगी आणि ती पोरगी। हरचेली। लहान मुलांचं नाव काय ग? संकेत नाव आहे आणि मुलीचं काय? आरोही। आरोही येते ग। वय काय? 5 वर्षाचा येईल, 5-6 येईल, मुलगी 6-7। आम्हाला एवढीच अपेक्षा आहे सर की जसे त्या 3 जीव गेलं तसे त्या 3घांचा जीव गेला पाहिजे। मी धर्माऊ कादेवरे मुलीचा वडील आहे। मी पहिले गेलो म्हणजे असं पहिले मारहाण करायचं, मग मी कसं म्हणतो जाऊ द्या बा, आपलं खानदानी माणूस आहे, पोरगी तिथंच नांदून द्यायचे बा। तर पहिले धुळ्याला आम्ही महिला मंडळाची केस केलेली होती। मग आम्ही चाळून बोलते, पहिले मारहाण करायचे, घ्यायला गेलो होतो एक वेळा, म्हणे आमचं नातेवाईक आहे, काही वकील आहे, तुमच्यावर काहीच होणार नाही, तुम्ही किती बी ऐका माझ्या सामने की। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।